नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. या मित्रांनो, जेवणाला आता रात्रीचे 9 वाजलेले. तर मस्त आहे बघा, आपली मिरची भजी, काय बटाटा भजी वगैरे बनवली. त्याच्यानंतर डाळ भात वगैरे बनवला. आज सोमवार पण होता. गायत्री बोलले खिचडी बनवू का, म्हटलं नको, डाळ भातच बनव, कारण की मला ॲसिडिटी पण झाली म्हटलं. तर आता मस्त ते डाळ भात, काय बटाटा भजी, मिरची भजी वगैरे बनवलं. अजून तिखट तुझ्यासाठी काय नाही बनवलं ना? तुला पण काय भूक नव्हती? तेच मित्रांनो, आता बघा मी वर्सोवा मेट्रो स्टेशनवरनं खाली उतरलो. तिथं तुम्हाला तर ते रूट माहितीच आहे माझा, की ते मेट्रो स्टेशनने मेट्रोने जातो वगैरे. त्याच्यानंतर आपला सात बंगला मेट्रो स्टेशन आहे ना वर्सोवाचं, तिथं उतरलो रिक्षासाठी. तिथं वाट बघत बसलेलो होतो तिथं. आणि मेन म्हणजे तिथं एक अशी गोष्ट झाली मित्रांनो, म्हणजे त्या गोष्टी पर्सनल लाईफ आहे प्रत्येकांची. त्या पर्सनल लाईफबद्दल काय कुणाबद्दल बोलायला नको. प्रत्येकांची पर्सनल लाईफ आहे, कसे जगतात, काय जगतात, ते काय आपल्याला घेणं देणं नाही आहे. फक्त मला काही गोष्टी वाईट वाटतात, की यार लग्न झालेल्या बाया या गोष्टी कशाला करतात. मला या गोष्टी खूप वाईट वाटतात मित्रांनो. त्याच्यासाठी म्हटलं, ते आज बसस्टॉपला थांबलेलो रिक्षाची वाट बघत. तिथं आमची पुरी लाईनच लागलेली असते तिथं. मग असं झालं मित्रांनो, तिथं ती बाई आहे ना, ते तिच्या बॉयफ्रेंड बरोबर तिकडनं बाईकवरती बसून येत होती. इकडनं नवरा तिला बसस्टॉपवरती वाट बघत होता. आणि बरोबर तिथं बसस्टॉपलाच त्या दोघांना पकडलं. आणि तिथं एवढी भांडण ना गायत्री, ती बायकोला नुसता मारतोय तिचा नवरा. हा, म्हणजे ती बॉयफ्रेंड बरोबर होती ती बाई, आणि तो माणूस हेल्मेट घातलं होतं त्यांनी. त्या माणसाला त्याला फक्त शिव्या वगैरे दिल्यात त्याने, आणि त्या बाईला नुसतं मारतोय तो. म्हणजे मित्रांनो, मला म्हणजे ते बघून तर मी ते लाईनमध्ये पण थांबलो नाही. मी तर साईडला येऊन गेलो. त्यांचे ते मारामारी आपण काही ते सोडायला पण जाऊ शकत नाही, कारण की नवरा बायकोची भांडण आहे तिथं. आपण काहीच करू शकत नाही तिथं. मग हा, उगीच मग आपण पण मार खाऊन घेतला वगैरे तर कोण वांदे करत बसणार. कारण की नवरा बायकोच्या भांडणीमध्ये कोण पडू शकत नाही. कारण मेन म्हणजे ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर होते, अजून लग्न झालं होतं मित्रांनो तिचं. आणि बॉयफ्रेंड म्हणजे त्या बाईला थोडेफार काही गोष्टींची वाटायला पाहिजे होती. म्हणजे जाऊ दे, मी काही जास्त काही बोलत नाही, तिची पर्सनल लाईफ आहे. पण थोडंफार वाटायला पाहिजे. आज लग्न झालेली बाई, अरे जो नवरा तिच्यासाठी रात्रंदिवस आज कुठेतरी जॉब करत असेल, तो का ते तो कुठेतरी कष्ट करून ते घर चालवत असणार. त्याच्यानंतर या बाईने असं करायचं का बरं? म्हणजे मी सर्वांचं नाही म्हणत, पण बरेच जण आहेतच हे सिटीसारख्या एरियामध्ये. बरेच जण हा, ती पण मेन म्हणजे जॉबवरनं येत होती वाटतं. ती जॉबवरनं येत होती ती. हा, अरे दुसरं चुकीचं आहे की नाही काहीतरी. घरामध्ये नवरा असताना एखाद्या पराई पुरुषाबरोबर फिरणं ही चुकीची गोष्ट आहे ना मित्रांनो. ठीक आहे, अरे जर मग तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर करायच्याच असतील, तर मग कशाला एखाद्या माणसाचं तुम्ही आयुष्य उद्ध्वस्त करता. जर तुम्हाला लग्न झाल्यानंतर पण प्रेम करायचं जे, अरे मग कशाला त्या नवऱ्याचं आयुष्य नका उद्ध्वस्त करू ना. घरी जर तुमचे पोरं बाळा असतील, त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या, नवऱ्याकडे लक्ष द्या. हा, पोरं काय शिकणार आहे तेच ना. अरे मेन म्हणजे आज बाईने नवऱ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करायला पाहिजे, तेव्हा कुठेतरी नवरा जाऊन सक्सेस होणार ना. नवरा बिचारा काबाड कष्ट करतोय आणि तुम्ही असे धंदे करतायत, तर हे खूप वाईट गोष्ट आहे ना गायत्री. मित्रांनो, मी सर्वांचं नाही म्हणत आहे, क्वचितच म्हणजे असे बरेच थोडेफार असतील. त्याच बायांसाठी मला सांगणं आहे, हे बघा ताई अक्कांनो, त्या गोष्टी काय करू नका तुम्ही. कारण की सोन्यासारखा संसारामध्ये तुम्ही ते माती टाकू नका तिथं. तिसऱ्या व्यक्तीला संसारामध्ये आणूच नका. तिसरा व्यक्ती जर आला ना संसारामध्ये, समजा तो संसार उद्ध्वस्त म्हणून समजा. आणि एकदाचा जर संशय पाठी लागला ना, तो आयुष्यभर सुटत नाही. एकतर फारकती तरी घ्यायला लागते, नाहीतर आत्महत्या तरी करायला लागते. संशय एवढी चुकीची गोष्ट आहे ना, खूप म्हणजे खूपच वाईट गोष्ट आहे ती. एक म्हणजे आता दहीसरची जी एक गोष्ट आहे, दहीसरची, ते बिहारवरनं तो नवरा इथं कमवायला आला होता तिचा, आणि त्या बायको पोरांना पण घेऊन इथं दहीसरला राहत होता तो, बरं का गायत्री. इथं दहीसरला राहत होता तो, आणि तो कपड्यांच्या दुकानामध्ये कामाला होता. म्हणजे झाले आता 5-6 महिने झाले त्या गोष्टीला. इथं ते कपड्यांच्या दुकानावरती कामाला जायचं, आणि त्या बाईने तर त्या बाजूच्या पोराबरोबर तिने प्रेम करून घेतलं. म्हणजे काहीतरी त्या पोरांनी तिच्या पप्पांना सांगितलं की पप्पा म्हणे मम्मीला असा असा माणूस भेटायला येतो, असं तसं. मग यांना त्या माणसाने पकडलं पण गायत्री. पण तरी त्यांचं प्रेम चालू होतं. शेवटी त्या प्रियकराने त्या बाईने त्या माणसाला मारून टाकलं गायत्री, आणि घरातच पुरून दिलं. वरती नवीन स्टाईल बसून घेतल्यात घरामध्ये.
विचार कर. नंतर त्याच्या भावाला समजलं की फोन का लागत नाहीये, फोन का लागत नाहीये. तर नंतर पोलिसामध्ये केस वगैरे टाकली. नंतर त्या पोलिसांनी त्याला अरेस्ट वगैरे केलं, त्या बाईला पकडलं मग, आणि त्या प्रियकराला पण पकडलं. झाला ना संसार, उद्ध्वस्त झाला ना. हां, आणि ते पोरं पण एकदम मोकळी झालीत ना बिचारी. हां, चाललं जायचं ना, कशाला त्या नवऱ्याला मारत बसली. हां, मग तेच ना. मी तर माझं एकच म्हणणं आहे गायत्री, तुमचं हे काय प्रेम वगैरे असेल ना, तर ते तरुणपणी तुम्ही जे काय केलेलं असेल ना, ते त्या टायमाला विसरून जा. पण लग्नानंतर तरी या गोष्टी करू नका तुम्ही. कारण की नवरा काहीतरी तुमच्यावरती विश्वास ठेवतो की चाल बाबा, आज मला सोन्या चांदीसारखी बायको भेटली आहे, तर काहीतरी एवढं प्रेम करतो ना तुमच्यावरती नवरा, तो प्रमाणच्या बाहेर प्रेम करतो. पण त्याला तुम्ही कधी त्रास देऊ नका, बरोबर की नाही. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला, जेवण पण माझं गार होतंय. चला, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. चल, बाय बाय कर गायत्री. चालेल मित्रांनो, चला, बाय बाय.